आमच्या ना शेताच्या बांधावरती ना एक रातांबीचं झाड आहे आणि त्यावरती ना या वर्षी ना थोडे कमीच रातांबे धरले आहेत. यांना म्हटलं चला आपण काढूया, थोडी तरी कोकमं मिळू देत आपल्याला. आता सध्या साधारण थोडं ऊन पण आहे आणि मलप पण आहे, मग जेवढी सुकतील तेवढी सुकवूया. यांना म्हटलं चला मला काढून द्या थोडे रातांबे. आता आम्ही चाललोय तिकडे झाडावरती, बघतोय किती रातांबे मिळतात ते. चला. हे बघा, हे पण निघाले पुढे पुढे माझ्या. आता जेवढं जमेल तसं झाडावर चढतील जरा आणि नंतरला गिरकीच्या मदतीने काढतील. थोडी तरी मिळाले बस. आपल्याला मराठी माणसांना काय माशामध्ये घालायसाठी जरा तरी कोकम हवी घरामध्ये, होय की नाही. हे आमचं झाड आहे, इथे खाली कुठेच नाही काय लागलेलं आहे. जे काय लागलेत ना ते अशी वर, ते दिसत पण नाही. पण यांना म्हटलं बघा मिळाले तर काढा. ही काठी काय चढले बाई वर, हाताजवळ आहेत ते पण काढतात आहेत. खालीच टाका आता. नर्सरीमध्ये आम्ही गेलो होतो रातांब्याचं झाड मागायला, तर म्हणतात एक झाड आहे आमच्याकडे, पण बोलते हा पुरुष आहे की बाई आहे आम्हाला माहिती नाही, यावरती जर रातांबे नाही लागले तर तुम्ही आम्हाला परत फोन करून बडबड कराल, मग याची काय गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही. म्हणूनसाठी ना आम्ही दुसरं रातांब्याचं झाड आणलेलं नाही. हे आमच्या म्हणजे माझ्या सासऱ्याच्या जमान्यामधलं, त्याच्या अगोदरचं म्हणाला तरी चालेल, एवढं जुनं आहे हे झाड. तर असं आता ना थोडं त्याच्यावरती ना कमी कमी रातांबे लागतात हो. ई एक छोटा टब भरून जरी मिळाले तरी बस. आता मी खाली उभी नाही राहू शकत, ना तर माझ्या डोक्यावर पडतील, म्हणून मी एका बाजूला उभी आहे. सगळे पाडून झाले का मग गोळा करते. पिक्क्यांबरोबर हिरवे सुद्धा पडतात, हे बघा. काय हो, हा हा त्याच्यातच टाकते. घरी जाऊन मग वेगळे करूया हिरवे आणि पिके. कशी पटापट पडतात आहेत वरून. तुम्हाला सांगू का, माझं जेव्हा लग्न झालं ना, तर पहिल्याच वर्षी रातांबी लागली होती. म्हणजे माझ्या लग्नाच्या पहिल्याच वर्षी आम्ही इथे आलो होतो गोळा करायला. मी एवढे रातांबे असे खाल्ले असतील ना, तुम्हाला काय सांगू. असं फोडायचं, एक नंबर, मस्त. रातांबी गोळा करायला मजा वाटते. हातावर पडला.
टब भरून तर मिळतील, कारण का हा टब जरा आलाय वरसर बघा भरत. तुम्हाला आवाज येतोय काय? वरून पडतंय टप 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 एक एक रातांब. एक टप तर भरला. आता त्याच्यात हिरवे किती निघतील माहिती नाही. काय हो झाले सर्व वरचे काढून? आहेत हिरवे आहेत सर्ववरती. हा ते आता हलवलं 2-4 दिवसात पुरं पिकतील ते. अच्छा, म्हणजे झाड आता आपण हलवलं तर 2-4 दिवसात ते हिरवे आहेत ते पिकतील. हा. अच्छा, ऐकलत का मित्रांनो? असं पण असतं बघा. आता हे खाली जे पडलेत तिकडचे इकडे वर जमा करून आणता आहेत. चला, एवढे मिळाले तरी बस. हा, हे आमचं शेत आहे. भरपूर शेती आहे, पण करणार कोण? जेवढं होतंय तेवढं आम्ही करतो. कारण का हे पाऊस बघा, तुम्ही बघत असाल पाऊस कसं सर्व शेती भातीची, सर्व फळ झाडांची, भाजीची सर्व नासाडी करतो. आम्हाला जेवढी होते ना तेवढी आम्ही करतो. कंटाळा नाही करत. लोकांची धुणी भांडी करण्यापेक्षा कोकणामध्ये जर आपली जागा जमीन आहे तर त्यात आपल्याला वर्षभर पुरेल एवढं आपण धान्य पिकवायचं, भाजीपाला पिकवायचा. आता ह्या वयात आपल्याला कुठे भांडी कपडे करायला होणार आहे ना. जेवढी जमली तेवढी काढली आम्ही. अजून पण आहेत झाडावरती, ती नंतर बघूया. कारण का या पावसाचा काय भरोसा नाही. मधीच ऊन येतंय, मधीच मलब येतंय. सुकली तर बरी, नाही तर कुसून जायची. काल आम्ही आहे ना झाडावरनं ह्यानी रातांबे पूर्ण झाड म्हणजे जेवढं होतं तेवढे हलवली वरती फांद्या, आणि गिरकीनी सुद्धा काढले. आणि मी खाली झाडाखाली बसून आपले रातांबे गोळा करत होती. याच्यामध्ये भरपूर वेळ झाला. रातांबे वरून पाडायला आणि गोळा करायला याच्यासाठी ना भरपूर वेळ लागतो. मग आम्ही ते गोळा करून आणेपर्यंत दुपार होऊन गेली. मग कधी फोडणार हो? म्हणून साठी आज दुसऱ्या दिवशी मी हे रातांबे सर्व फोडून घेते. रातांबे फोडण्यासाठी आहे ना, म्हणजे कोण कोण असं म्हणजे बायका पण बोलवतात. पण आमची काय रातांबे आम्ही काय एवढे आणलेले नाहीये, झाडावर आहेत पण ती खूप लांब आहेत. मग ते जी ही एवढी रातांबी आहेत ना, ही आम्ही दोघं जण फोडून एका दिवसामध्ये फोडून एका कशात तरी टपात जमा करून ठेवायचे, आणि दुसऱ्या दिवशी ऊन आला का तेव्हा मग सुकत घालायचे. तुम्ही म्हणाल की रातांबे झाडावरनं काढून गोळा करून ती सर्व फोडून एका दिवसातच सुकून होतील, असं कधीच होत नाही. रातांबे आणायलाच 1 दिवस लागतो, फोडायला 1 दिवस लागतं, आणि सुकत घालायला 1 दिवस लागतं. एकदा ती एक ऊन दाखवलं ना, म्हणजे फोडल्याबरोबर जे आपण सुकवतो
ती एकदा एक ऊन दाखवलं का मग संध्याकाळी काय करायचं, ज्या कपड्यावरती आपण जे रातांब्याच्या साली जे सुकवतो फोडलेले आमसुलं, ती अशी संध्याकाळपर्यंत एकदम आकसतात. मग ती अशी गोला करून कपड्यात बांधून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ऊन आला की पुन्हा तो कपडा असा पसरवायचा आणि ती फोडलेली जी आमसुलं असतात ती अशी पसरवायची त्या कपड्यावरती. असं करून ना कमीत कमीत तरी 3 दिवस लागतातच लागतात. आणि जर तुमच्या घरामध्ये जर 5-6 माणसं असतील तर मग ती रातांबे फोडून सुकत घालण्यासाठी 2 दिवस तरी हवे, पण एका दिवसामध्ये होणार नाही आणि काय रातांबे खराब होत नाही. ते एक बरं आहे. आता हे आम्ही एवढेच आणले बघा, एक टप आणि ही एक बादली भरून आणले. तर आम्हाला दुपार होऊन गेली, मग त्याच्यानंतर कधी घालणार हो सुकत. म्हणून साठी मग हे म्हणाले राहू दे, आपण उद्यालाच फोडूया. आता हे जरा मागच्या परसवात गेलेत, ते पण आता येतील माझ्या मदतीला. तुम्ही कसं काय करता? जर जास्त माणसं असतील तर लवकर होत असतील, आहे की नाही? कमी असतील तर मग खूप वेळ लागतो. आम्ही तर इकडे दोघंच आहेत आणि एवढ्याशा रातांब्यासाठी दुसऱ्या बायका बोलवण्याची काय गरज आहे, आहे की नाही? आमच्याकडे जो रातांब्याचं झाड आहे ना, त्याच्यावरती ना रातांबे खूप उशिरा पिकतात. हे जे रातांबे आहेत ना, याचं सुद्धा आहे ना कोणतीच वस्तू अशी म्हणजे फुकट जात नाही. ह्या ज्या बिया आहेत ना, ह्या बिया पण विकल्या जातात, त्याचं तेल पण काढतात. हम्म. मला ना हे रातांब्याचे जे बिया असतात ना, ह्या खायला खूप आवडतात. आता हे सुद्धा आले माझ्या मदतीला. आता लवकर होतील फोडून. पण जरी फोडून झाली पण सुकत काय आज घालून होणार नाही. दोघांनी मिळून केलं तर लवकर होतो, आहे की नाही हो? या वर्षी आम्हाला कोकम सरबत करायला मिळणार नाही. रातांबे खूप वरती लागलेत, एकदम हाताजवळ येतच नाही. थोडे तरी मिळतील का हो? थोडे मिळतील, थोडे मिळतील असं म्हणतात आहेत. बघूया, मिळाले तर कोकम सरबत करूया. आता आज काय आपले सुकत घालून नाही होणार ना, आज फोडूनच घेऊया. कोणाकोणाचे देठ निघालेले आहेत, कोणाकोणाचे देठ असे असतात. हे बघा, असे देठ असतील ना तर ते काढून टाकायचे. हे बघा, आता हे रातांबे आमचे फोडून झाले. आता ही संध्याकाळ झाली, आता काय सुकवणार सांगा? आता हे ना असं झाकून ठेवणार आणि उद्या सकाळी अंगणामध्ये काहीतरी हांतरणार आणि त्यावरती पूर्ण असं शिंगल शिंगल असं पसरवणार. आता हे सर्व ढाकून ठेवते. हे बघा, हे एवढं फूट झालं. रातांबे काल आम्ही संध्याकाळ होईपर्यंत फोडत होतो, म्हणून काय आम्हाला सुकायला घालायला मिळाले नाही. आता बऱ्यापैकी ऊन आलंय, मग आता अंगणामध्ये एक प्लास्टिकने एक मेक्सी असे हंतरले. आता यावरती पूर्ण पसरून एकेरी करून सुकवून घेते. असं ऊन संध्याकाळपर्यंत असलं ना तर हे कोकम म्हणजे जे पहिली वेल जी चांगली व्यवस्थित सुकली पाहिजेत ना, ती मस्त सुकून येते. पहिल्या दिवशी चांगली व्यवस्थित सुकली पाहिजे, मग दुसऱ्या दिवशी काय आपण पंख्याखाली जरी ठेवली किंवा सावलीला ठेवली ना तरी चांगली होतात ती, म्हणजे चांगली सुकून येतात. अशा ह्या वाट्या आहेत ना, अशा ह्या उतानी ठेवायच्या. जे पहिल्या दिवशी आपण सुकवतो ना त्या दिवशी जेवढ्या होतील तेवढ्या अशा उतानी ठेवायच्या. कोकणामध्ये ना सर्व काही आहे, फक्त करणारा माणूस पाहिजे, मेहनत करणारा. आ काय ऊन लागतंय हो. आता ही कोकम आहे ना, म्हणजे घरोघरी आमच्या इथे
500 रुपये किलोने विकतात. आता दुकानात कशी किलो विकतात देव जाणे, पण आमच्या इथे कोण घ्यायला आलं ना तर 500 रुपये किलोने विकतात. अशा प्रकारे ना जेवढी होतील तेवढी मी सर्व पसरून घेतली आणि अशी उतानी ठेवली, म्हणजे एकेरी करून. मी काय जास्त अंतरलेलं नाही हे सुकवायसाठी, कारण का अचानक पाऊस मध्येच सुरू होतो. मग जर जास्त अंतरलं तर ती गोळा करेपर्यंत अर्धी भिजून जातील. म्हणून साठी एक दिवस जास्त उन्हामध्ये सुकवायला लागलं तरी चालेल, पण मी थोड्याच जागेवरती एक कोकम सुकवून घेते. आता याची पुढची प्रोसेस आहे ना, आपण 2 दिवसानंतर बघूया. रातांबे फोडून 2 दिवस मस्त उन्हामध्ये सुकवून घेतले. हे बघा मस्त सुकलेत. आता हे फूट लावण्यासाठी एकदम कम्प्लीट तयार आहेत. आता याला फूट कसा लावायचा आणि तो कसा तयार करायचा तुम्हाला मी दाखवते. आता हे आपण टपामध्ये भरून घेऊया. रातांब्याचा जो हा व्हिडिओ आहे, जसं आपण रातांब्यापासून ही कोकम कशी तयार करतो, हा व्हिडिओ थोडा मोठा आहे पण खूप महत्वाचा आहे, कामाचा आहे. तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हे बघा, आता हे ते फोडलेले रातांब्याच्या बिया आहेत ना ते घेतलेत. हे बघा एवढ्या बिया झालेल्या आहेत. आता ही अर्धी बादली आहे. आता ह्या बादलीमध्ये मी त्यांना अर्धा किलो मीठ दिलेलं आहे. बस होईल ना हो तेवढा मीठ? हां. मग आता हे बघा कसं कोकमाचं फूट कसं तयार करतात कोकमला लावायसाठी ते आता आपण बघूया. करा बघू दे, काय करता तुम्ही? टाकते मीठ. आता मीठ घालता त्याच्यात? हां बरं घाला. बघा हे कोकमाच्या बिया आता ह्या कुस्करून सर्व काढणार आणि गोळे बनवणार. आणि हा राहिलेला जो रस आहे ह्याला आम्ही फूट म्हणतो. आता हे रस कसं तयार करतात ते बघा. कारण का ह्या ज्या बिया आहेत ना, ह्या बियाला खूप मांस असतो, म्हणजे काय म्हणतात गर असतो रातांब्याचा. ते सगळं चोलून कुस्करून त्याचा पूर्ण रस काढून घेणार. आज सुद्धा आम्ही रातांबे घेऊन आलो, एवढे मिळाले आम्हाला. आता हे उद्या फोडू आम्ही. मीठ घातल्याने आहे ना आपली कोकमं चांगली व्यवस्थित राहतात. आणि हे जे फूट आहे ना उरलेला असेल तर तो वर्ष तुझा टिकतो, तो सुद्धा आपला व्यवस्थित राहतो. केंब्र खूप डोळ्यासमोर फिरतात ना, म्हणून हे तुमचे काका चष्मा लावून बसलेत. हे बघा किती कुस्करून आता त्याचे गोळे चांगले पिलवून घेतात आहेत. हे बघा असं गोळे तयार करतात. वाव. हा एवढं रस झालं. ओ ह्याला आपण काय म्हणतो? फूट म्हणतो. फूट म्हणतो आम्ही, तर ह्याला फूट म्हणतो. या जो बिया पिलून जो रस येतो त्याला आम्ही फूट म्हणतो. तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा. आता काय करणार? हे टाकणार कोकम. आता कोकम त्याच्यात भिजवणार. अच्छा. हे बघा आता हे कोकम थोडं करून त्या फुटामध्ये असं दाबून चांगलं भिजवून घेणार. हे बघा सर्व एकदम नाही टाकायचे, थोडे टाकून त्यांना दाबायचं असं रसामध्ये. हे बघा पूर्ण भिजली पाहिजेत. हे बघा सर्व टाकून झाले. आता वर खाली करून सर्व कोकमाना ते फूट लागलं पाहिजे असं करून ठेवून देणार. हे बघा कशी कोकमा झाली, बघितलं एकदम ओलसर झाली ना.
आता हे फूट लावलेली कोकमं आहेत ना, रात्रभर अशीच ठेवायची त्या फुटामध्ये मुरायला. आणि मग सकाळी पुन्हा त्या कपडा जो प्लास्टिकचा का आपण जो हांतरला आहे त्याच्यावरती पसरवायची. असं करून लगातार 3 दिवस हे आमसूला ना म्हणजे कोकमा ना हे फूट लावायचं. आता उद्या कोकम हे काढणार आपण सुकत घालण्यासाठी, तेव्हा पण जसे हे आता गोले पिलून काढले ना जसं बिया, तसंच हे कोकम पण पिलून पिलून काढायची. म्हणजे तो उरलेला जो रस असतो फूट, तो झाकून ठेवायचा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुकत घातलं ना की ते दिवसभर जेवढे सुकतील पुन्हा संध्याकाळी त्या फुटामध्ये भिजायला ठेवायची. असं आमच्या इथे तर असं करतात. असं करून 3-4 वेळा फूट लावायचं म्हणजे आपली कोकमं पण चांगली राहतात. आता झाकून ठेवणार ना हो? हा अच्छा. आणि उद्या सकाळी मग पिलून पिलून उन्हात घालायची ना? हा म्हणजे मी बोलली ते बरोबर आहे. मला पण ठाऊक आहे हो थोडं थोडं. म्हणजे मी पण केलंय याच्यातलं थोडं काम. आता हे असं ढाकून ठेवलं की मग याच्यामध्ये नाही उंदीर जाणार नाही काय पाल जाणार. आणि त्यावरती काहीतरी वजन ठेवायचं. आणि हे जे गोले आहेत ना ते पण आता संध्याकाळ झाली आहे म्हणूनसाठी ढाकून ठेवायचे. आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ते सुकवायचे. कडक झाल्याच्या नंतर दरवाज्यावरती खूप जण येतात अशी विकत घ्यायला. कोकमं ही अशी काय बोलतात ते बियांचे गोले, परत हिरव्या रातांब्याची जे फोडं करतो आपण ते, काजूच्या बिया असं विकत घ्यायला येतात ना, ते घेऊन जातात. हो ना हो? हा अच्छा. आणि हे गोले उघडेच राहू दे. काय झाकायला काहीतरी ठेवा. हे पण असं ढाकून ठेवून देणार. आणि हे जे रातांबे आज आम्ही आणलेत 1 टब भरून, ते आता बघूया उद्याला फोडूया. हो, हे रात्रभर आपण फुटामध्ये ते कोकम ठेवले होते ना, ते मुरले का व्यवस्थित? हा हे काय पुरं चोचून घेतलं बघ. आणि म्हणजे फूट लागला व्यवस्थित? हो म्हणजे रस पूर्ण सोचून घेतला का? हा हे बघ. हा, पूर्ण रस सोचून घेतला. आता हे रस आहे ना पूर्ण पिलून पिलून ह्या टपामध्ये काढणार. आणि मग परत आहे ना उन्हामध्ये असं पसरवून ठेवणार सुकायला. हे बघ. ओ मस्त झालं बघा. एकदम ओरिजिनल कोकम, घरगुती कोकम. असं तुम्हाला दुकानामध्ये विकत मिळणारच नाही. हे आपला ओरिजिनल फूट आहे बिना पाण्याचा. एक थेंब सुद्धा पाणी लावलेलं नाहीये. एकदम छान झाले. आता पिलताय ना? हा हे बघा किती रस निघतोय. हे रस पिलून घ्यायचं. कारण का आपल्याला आणखीन 2 दिवस पुन्हा हे 1 दिवसाची सुकवायची. आणि संध्याकाळी पुन्हा हे उरलेलं जे फूट आहे रस, त्याच्यामध्ये पुन्हा ही कोकम रात्रभर भिजायला ठेवायची म्हणजे मुरायला ठेवायची. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी असंच पिलून उन्हामध्ये सुकायला ठेवायची. असं करून 3 दिवस करायचं हे प्रोसेस. मग बघा आपली कोकम आहे ना कशी मस्त तयार होते. ओरिजिनल कोकम, नरम पण राहते. आणि जर तुम्ही एकच जर फूट लावलात एकाच दिवशी, म्हणजे जसं काय आज आम्ही हे भिजवली आहेत आणि आता पिलून सुकायला घालतोय आणि मग डायरेक्ट आपला भरायची आणि बरणीत ठेवायची, तसं केला तर कोकम अशी दगडासारखी कडक होणार. हिला 3-4 फूट असे लागलेच पाहिजे. कोकम सर्व पिलून घेतली आहे मी. तुम्हाला एक सांगू का, जेव्हा काल बिया पिलून काढल्या ना तेव्हा हे पाणी आहे ना फुटाचं एकदम पाण्यासारखं होतं. आणि आता तुम्हाला ना मी दाखवते. 1 रात्र फक्त त्याच्यामध्ये कोकम मुरायला ठेवली तर ते फूट कसं घट्ट झालंय ते बघा. हे बघा किती घट्ट घट्ट झालंय बघा. आता ही कोकम सर्व मी उन्हामध्ये पसरवते. रात्रभर हे फुटामध्ये मुराला ठेवलेली कोकम
सकाळी यांनी मला व्यवस्थित पिळून दिली आणि मी ही उन्हामध्ये पसरवली. हे झालं पहिलं फूट. आणखीन याला आम्ही 2 किंवा 3 फूट आणखीन देणार. त्यामुळे काय होतं, आपली ही कोकम आहे ना मस्त नरम राहते आणि किती वर्ष पण आपण ती वापरू शकतो. घरगुती कोकम तयार करण्यासाठी बघितलात किती कष्ट करावे लागतात, तेव्हा आपल्याला ही मिळते घरगुती ओरिजिनल कोकम. कोकमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. आता भेटूया अशाच पुढच्या कोकणच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. 3 दिवस 3 फूट लावून उन्हामध्ये व्यवस्थित सुकवून घेतली आणि आता ही तयार झाली घरगुती ओरिजिनल कोकम. आता ही कोकम आहे ना मी या बरणीमध्ये भरून घेते. तुम्ही बघू शकता, हे बघा काय मस्त कोकम तयार झाली आहे. हे बघा माझे हात कसे झाले लाल लाल आणि सुगंध पण काय मस्त आंबट आंबट. एक फूट उरलं होतं थोडंसं, ते मी आता या गालडीच्या मदतीने ना पूर्ण ते गालून घेते आणि मग या बॉटलमध्ये भरून ठेवते. हा एवढा फूट उरला. आता हे जो फूट आहे ना याला आगल पण म्हणतात. आता हे मासे फ्राय करताना ना आपण माशांना लावून ठेवण्यासाठी हे आपण घेऊ शकतो, याचा वापर करू शकतो. अशा प्रकारे आपले घरगुती कोकम तयार झालेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.